कोकण रेल्वे मार्गावर महाडपासून सुमारे 11 किलोमीटर अंतरावर असलेल्या सापे बामणी गावाजवळ काही वर्षांपूर्वी रेल्वे स्थानक उभारले गेले। या परिसरातील जवळपास 25 गावातील ग्रामस्थांनी याकरिता आंदोलनात्मक भूमिका घेतली होती। या संघर्षानंतर या ठिकाणी रेल्वे स्थानक मंजूर करण्यात आल्याने मुंबईकडे आणि कोकणाकडे जाणाऱ्या स्थानिक प्रवाशांना ये-जा करण्याकरिता फायदा होऊ लागला खरा, पण या ठिकाणी एकच प्लॅटफॉर्म असून या प्लॅटफॉर्मची उंची देखील अर्धा फूट इतकीच आहे। रेल्वे रूळ आणि प्लॅटफॉर्म यांचे अंतर जवळपास समान आहे। यामुळे प्रवाशांना रेल्वेतून चढणे उतरताना मोठी कसरत करावी लागत होती। परंतु प्लॅटफॉर्म उंची वाढवावी यासाठी सापे बामणे नडगाव शेतकरी बहुविकास या सामाजिक संस्था महाड या कमिटीच्या वतीने अनेक वेळा रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली असता मंत्री भरत गोगावले यांनी हा विषय लावून धरल्यामुळे प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यासाठी 1,60,00,000 निधी मंजूर झाल्याचं ग्रामस्थांनी सांगितले। सापे बामणे नडगाव शेतकरी बहुविकास सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि पत्रकार बंधूंचे आभार मानतो। आज पत्रकार परिषद घेण्याचे कारण असं आहे की 2017 पासून आमची सापे बामणे शेतकरी बहुविकास सामाजिक संस्था स्थापन झाली। म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल आम्ही अहोरात्र मेहनत करत आहोत आणि जी काय आम्ही जो स्टेशन बांधला होता पूर्वी ह्याच्यातून मेहनतीतून, तो स्टेशन तोडून नवीन म्हणजे स्टेशन आम्ही नंतर बांधतो असं अधिकाऱ्यांनी म्हटल्यानंतर ते स्टेशन काय अद्याप ते झालं नाही। तर प्रवाशांना त्याचा भयंकर त्रास होतो आहे, म्हणून आम्ही गेले अनेक वर्ष धावपळ करते। RMM रत्नागिरी बापट साहेबांना भेटलो, बेलापूरला साहेबांशी भेटलो। ते हे धावपळ करून आपल्याला ते आता मान्यता भेटले। माननीय भरत गोगावले ह्या साहेबांनी पण केंद्रीय मंत्री आणि संदीपान भुमरे साहेब याने भेटून ते गोरेगाव आणि सापे बामणे रेल्वे स्टेशनची कामाची मंजुरी घेतली। त्यावेळेला आम्हाला बोलले की जर ते झालं नाही वेळेवर तर ते आपल्याला पुन्हा एकदा जायला लागलं तर आपण तो कमिटीच्या 4 लोकांना मी घेऊन जाईन, आणि ते आता मंजुरी आले, पत्र पण आपल्याला आलं आहे। दुसरी गोष्ट, जो रेल्वेला जाणारा रस्ता होता तो फार खडतर होता, कारण कोरोनामध्ये जो रस्त्याचं काम चालू झालं नंतर कोरोना आल्यामुळे लोक कॉन्ट्रॅक्टर ते सोडून गेले, आणि ते सोडून गेल्यानंतर आम्ही सर्व कमिटीने प्रयत्न करून माननीय मंत्री महोदय यांच्या संपर्कात राहून सांगतो रेल्वेला आता त्या रस्त्याला रेल्वे स्टेशन ते गेटपासून मान्यता मिळून तो रस्त्याचं काम पण डांबरीकरण झालेलं आहे। आणि अशी कामं करत असताना आम्ही काही मुंबईची जी काही लोक आहेत आमची ह्याचा ते श्रेय घ्यायला बघत आहेत। तर आम्ही जी कामं केले ते आमच्याकडे सगळं लेखी पुरावा आहे, तर कृपया ह्याचा श्रेय कोणी घेऊ नये। जी शेतकरी सामाजिक संस्था आमची स्थानिक लोक आहेत ते त्यांच्या मार्फत जी कामं होत आहेत, माननीय मंत्री महोदयांच्या मार्फत ही कामं होत आहेत। एसबीआरच्या न्यूजसाठी कोकण विभागीय संपादक निलेश लोखंडे, महाड।